बाबा जुमदेवजींनी प्रत्येक सेवकाला आपले अनुभव ठेवण्याची संधी या मंचाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली। त्या संधीचा सोनं झालं पाहिजे या हेतूने दोन शब्द सांगतो। ना मंदिर ना मस्जिद न छिपा हूं मैं गुफा हूं मैं, ना मंदिर ना मस्जिद न छिपा हूं मैं गुफा हूं मैं। बाबा जुमदेव जी हमें कहते हैं, इस सेवक तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं तो बहता हूँ तेरी शुद्ध विचारधाराओं में, मैं तो बहता हूँ तेरी शुद्ध विचारधाराओं में। आपले विचार जर शुद्ध असले तर 24 तास परमेश्वरी कृपा तुमच्याजवळ टिकून राहील, वास करेल। आणि क्षणात जेव्हा जेव्हा दुःखाचा सण तुमच्यावर येईल तेव्हा तेव्हा बाबा हनुमानजी फू म्हटलं, बाबा हनुमानजीला विनंती केली की तुमचे दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही। हे बाबा जुमदेवजीची गवाही आहे। परंतु सेवक आजही सावरला दिसत नाही। आमच्या फक्त ऐकतो, परंतु करणं हे साधी गोष्ट नाही। आणि हे सगळं कशासाठी होत असेल? तो वेगळा तो वेगळा तो वेगळा तो वेगळा कशासाठी होत असेल? तर पैशासाठी खुर्चीसाठी मरी मरते आणि मानव धर्म बदनाम करते। बाबांनी सांगितले सर्व सेवकाले तरी सेवक मनमानी करते। पैशासाठी खुर्चीसाठी मरी मरते आणि मानव धर्म बदनाम करते। सेवक भाव म्हणतो आपण आपला, आपण सगळ्यात जास्त आपला भाव कोणाला समजतो? कोणाला समजतो? येरणे भाऊ माय भाऊ, जामदेव भाऊ माय भाऊ, बंजारी साहेब माय भाऊ। मला दुसरे 3 भाऊ आहेत, त्यांना कधी म्हणत नाही। भाऊ कोणाला म्हणतो? सेवक भाव म्हणतो आपण आपला, पण काही सेवकांनी प्रेमात गळा कापला। खरा आहे का खोटा? माहित आहे सर्व तरी करते गर्व, माहित आहे सर्व तरी करते गर्व। आणि कसा पापाचा गळा भरते, आणि पैशासाठी खुर्चीसाठी मरी मरते, आणि मानव धर्म बदनाम करते। आपल्याला ते करायचं नाही। आपल्याला का करायचं आहे? सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना, माझे मुलं मुली, माझा कुटुंब, पत्नी, पती पत्नीची घरात जोडी, सुखाचा संसार असावा। किटकिट दूर झाली पाहिजे। पैशाला महत्व जगात नाही, घरात शांती पाहिजे। नाही तर मी बरेच असे अनुभव पाहतो, घरावर आई नाव लिहिला राहते, कुठं बाबा नाव लिहिला राहते, एवढ्या मोठ्या इस्टीलनं कुठे कुठं परमात्मा एक लिहिला राहते, बरोबर आहे? आणि त्याच्या आई बाबाला, खरंच त्याच्या आई बाबाला सकाळची सायंकाळची भाकर सून आणि मुलगा वेळेवर देऊ शकत नाही। अशा लोकांनी आई आणि बाबा आपल्या घरावर खरोखर लिहून जगाला दाखवायचं आहे का? नाही। आपण मानव धर्माचे सेवक आहोत। बाबांनी आपल्याला मानवता शिकवली आहे, सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण शिकवलं आहे, तत्व शब्द नियम शिकवले आहेत। आणि या जगासाठी बाबांनी खूप झटके खाल्ले। तुम्ही किती झटके खाल्ले? तुम्ही भूतबाधेचा झटका खाल्ला, तुम्ही आर्थिक टंचाईचा झटका खाल्ला, तुमची दुर्व्यवस्था झाली होती, व्यसनाधीन होते, व्यसनाचा झटका खाल्ला। ही माझी शेवकी दंडे खात होती हो। सायंकाळी तो आला रमदाळ्या, हे बिचारे रडत होती, सुकाना इले अर्धी भाकरही महाग पडत होती, अशी हिची परिस्थिती होती। म्हणून हे आज परमेश्वरी कार्याला वेळ देत आहे, नाही तर इकडची संख्या पाहा, इकडची संख्या परिस्थिती आहे। यांनी दुखाचे झटके खाल्ले, सहन केले, पण यापेक्षाही मोठे झटके सहन केले माझ्या बाबा जुमदेवजींनी। खाचर बैल बंडीचे झटके खाऊ खाऊ बाबांनी मार्गदर्शन केले, परंतु आजही सेवक जागू शकला नाही। फक्त आम्हाला सांगता येते ओ पांढरे कपडे टाकू, फक्त सांगता येते। मला माहीत भेटला मी सांगतो, परंतु माझ्या गावात जाऊन तुम्ही तपासून पाहायचं या सेवक सांगते का याचे आचरण कसं आहे। सेवकाने वागायलाही तसंच पाहिजे, सेवकाचे कृत्यही तसंच पाहिजे। सेवक बांधवांनो, सेवकिनीला तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे की जोडणे काय होते, तोडणे काय होते। आज डिजिटल युगाला येते साहेब, आमचा काळ आम्ही वाकर पाहिली, वाकर आईने हाताने
शिलेली का म्हणतात जी तिला ते बनवते वाकर तिला बाहेर माहित आहे ते वाकर पाहिली जी एका वाकरीच्या कोपऱ्यामध्ये आम्हाला झोपत होती आणि हातात सुईन धागा ढकलत होती आणि फाटले फुटले चिंदक चांदक आमचे कपडे आमच्या बाबाचे कपडे आमच्या आजीचे कपडे आमच्या आजोबाचे कपडे तुकडे करू 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 त्याच्यावर थोडासा पाणी शिंपडू शिंपडू एकत्रित करत होती आणि त्या सुईमध्ये धागा टाकून आमची आई शिवत होती ती वाकर आज आम्हाला मार्गामध्ये समजून घ्यायची आहे बाबाने तेच सांगितले आहे ज्याप्रमाणे फाटक्या चुटक्या कपड्यामुळे एक वाकर तयार झाली हातरून पांघरून करता कामात आली परंतु आज शेवक त्या पद्धतीने वागू शकत नाही आज तुकडे आज आपण फाडतो शिवू शकत नाही त्या वाकरीचा अनुभव घ्या किती आपल्या कामात आली एक बारीकच्या सुईने धाग्याने एक फाटक्या फुटक्या कपड्याची वाकर तयार झाली मग एवढा मोठा आज हा मानव धर्म बाबाने तयार केला आज आपण का करत आहोत आमचे मार्गदर्शक गौरी शंकर भाऊ पडवाई यांनी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे दोन्ही कार्यक्रम यांचे अटेंड झाले असतील कारण बुक्का लावला आहे तर सेवक बांधवांनो अशी परिस्थिती आहे मी जास्त काही सांगणार नाही अनुभवाचा धनी नाही इंग्रजी बरोबर येत नाही हिंदी माझा शेड्यूल नाही मराठी वेळी वाकडी आहे फक्त तुम्ही ऐकून घेता एवढंच माझ्यासाठी मी माझे भाग्य समजतो सेवक बांधवांनो संस्काराचा एक अनुभव आहे चर्चा बैठकीला खरी गरज ह्या मानव धर्माला पुढे नेण्याची खरी ज्वलंत गरज आज 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 वयाच्या गटातील मुलं आणि मुलींची आहे या गावामध्ये नसतील गाव सेवकाचे मुली आणि सेवकाचे मुलं प्रत्येक गावात आम्ही परिस्थिती पाहतो कुठे जात असतील माऊले गाय म्हशी तर चारत नाही रविवार दिवस आहे जास्तीत जास्त बांधलेल्यावर मोबाईल युट्यूबचा वापर करत असतील आणि त्यांनाच या मानव धर्माच्या गुणाची चर्चा बैठक याची ज्वलंत गरज आहे परंतु तेच हा मानव धर्माचा विसर पाडत आहे सेवक बांधवांनो एक सुंदर असा अनुभव आहे अनुभव असा आहे बाबाच्या हयातीमध्ये नागपूर परिसरामध्ये विठोबा नावाचा एक सेवक घडला त्या सेवकाचा नाव होता विठोबा आणि बाबाकडून शब्द होता त्या विठोबा नावाच्या सेवकाला मार्गात याच्या अगोदर महारोग होता हातापायाला थोडेसे बोट वाकडे पडले होते नाकाची शिरमोडी झाली होती शरीर चिरमणत जात होता आणि कुटुंब त्या विठोबाला घेऊन बाबा जुमदेवजीच्या निवासस्थानात गेला बाबा याची परिस्थिती अशी आहे आम्हाला या मार्गात मनाचा आहे बाबांनी म्हटलं काही हरकत नाही करता करविता तो आहे आजचे मार्गदर्शक कार्य देतात 3 दिवसाचे 11 दिवसाचे 21 दिवसाचे 7 दिवसाचे त्यांच्या मुखातून जो शब्द निघते ते बाबांनी त्या विठोबा नावाच्या कुटुंबाला तेवढा महारोग असताना फक्त 3 दिवसाचे अनुभवाचे कार्य आणि 3 दिवसाची प्रसाद झाल्यानंतर डायरेक्ट 41ची विधी दिली साधी गोष्ट आहे का बाबाचे शब्द कधी खाली गेले नाही डायरेक्ट 41ची विधी दिली त्या विठोबा नावाच्या सेवकाला आणि विधी घेऊन सेवक गेला तत्व शब्द नियमाने चालायला लागला जे काही आचरण होते जे काही बंधन होते महारोग्याला खूप बंधन राहतात तळलेले भाजलेले जसे आपण त्यागात करतो ते तर असतात त्या व्यतिरिक्त भरपूर असे बंधन असतात 41 दिवसाची विधी पार पडली शॉर्टकट सांगतो कारण मंच मोठा आहे जास्त शॉर्टकट सांगणे हे चुकीचं आहे कारण ऍक्सिडेंट होते जास्त स्पीडने गाडी चालवतात बरोबर आणि युट्यूब आहे व्हायरल होते आणि म्हणून 2 मिनिटं जास्त लागले तरी चालेल ना पण 41ची विधी दिली आणि त्या 41च्या विधीला मोठ्या आनंदाने कुटुंबाने सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि बाबाच्या निवासस्थानात 41व्या दिवशी विठोबा आला बाबा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत 41ची प्रसाद झाली ठीक आहे म्हणे उद्याला तुझ्या निवासस्थानात हवन होईल पैसे पाण्याची बरोबर व्यवस्था नाही बाबा म्हणे आहेत थोडेसे परंतु व्यवस्था नाही काय हरकत नाही म्हणे बाबा अंतर्यामी बाबा मानवाचा रूप धारण करून या कलियुगात सतयुग निर्माण करण्यासाठी एक परमेश्वर होते आणि बाबांनी सगळं जाणलं होतं तर विठोबाजीकडे काय का नाही आदेश केला जा म्हणे ते बसलेले आहेत दिवाणजी आणि दिवाणजीलाही सांगितलं
त्या विठोबाला म्हणे सगळ्या गोष्टी मी तपासल्या म्हणे, यांच्याकडून 1 रुपया घेऊन घे म्हणे, फोटो देऊन दे. हो बाबा म्हणे. बाबाचा आदेश झाला, 1 रुपया जमा झाला. विठोबाजीला प्रतिमा मिळाल्या. विठोबाजींनी प्रतिमा घेतल्या आणि बाबाकडे आले. बाबा म्हणे उद्याला हवन कार्याला या. ठीक आहे विठोबा म्हणे. किती वाजे? या बाबा म्हणे 11 वाजेच्या जवळपास. ठीक आहे म्हणे. किती सेवक घेऊन? या बाबा म्हणे 5-10 सेवक घेऊन. 5-10 सेवक. ठीक आहे म्हणे बाबा विठोबाला. आणि मग नमस्कार केला. नमस्कार करताना त्या विठोबाजीला 37, 38, 40 दिवस झाले तरी हातातून रक्त वाहत नव्हता त्या महारोग्याला. परंतु 41च्या प्रसादीच्या आदल्या दिवशी त्याच्या बोटातून थोडासा रक्त वाहणं सुरू झाला होता. आणि ते गोष्ट फोटो मिळाल्यानंतर तो विठोबा बाबाला सांगायला लागला, बाबा म्हणे फोटो वगैरे सगळ्या तुम्ही दिल्या म्हणे, उद्याला हवन कार्य आहे म्हणे, पण म्हणे माझ्या हातातून थोडासा रक्त वाहणं हा सुरू झाला बाबा म्हणे, तर मी प्रतिमेची आंघोळ कशी करीन बाबा? बाबा अंतर्यामी होते. बाबा म्हणे विठोबा तुझे कार्य तू केला, आता हा हवन तुझा नाही म्हणे, हा हवन या परमेश्वराचा आहे. याची आंघोळ तुला कशी करून घ्यायची आहे हा परमेश्वरच ठरवेल म्हणे. तुला बाकीच्या गोष्टीची काही गरज नाही. तुझ्या हातातून जे रक्त वाहत आहे म्हणे काही हरकत नाही म्हणे, आंघोळ परमेश्वराची होईल. 41ची विधी तू केली म्हणे दिल्याप्रमाणे, परंतु म्हणे हवन परमेश्वराचा आहे. या प्रतिमेची आंघोळ त्या परमेश्वराला तुझ्या हातून कशी करायची आहे तो ठरवेल म्हणे, तू मनात शंका आणायची नाही म्हणे. ठीक आहे बाबा म्हणे. आणि निघाला. त्यावेळेस बाबा पुन्हा एक शब्द म्हणाले, आम्ही म्हणे डब्बे घेऊन येऊन विठोबा म्हणे. नाही बाबा म्हणे, मी तेवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था करून टाकली. अरे नाही विठोबा म्हणे, तो आधीच सांगितलं नाही म्हणे, आणि आता जायच्या वेळेस मी म्हटलं म्हणून म्हणतो का म्हणे, आम्ही डब्बे घेऊन येऊन वेळेवर येऊ म्हणे, बाकीची व्यवस्था करून टाकशील. ठीक आहे बाबा म्हणे. विठोबा प्रतिमा घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी हवनाची वेळ झाली. बाबा आले. बाबासोबत सोनकुसरे गुरुजी, राऊत गुरुजी, हे 2-3 जे जुने लोक बाबाच्या सहवासात राहत होते, हे त्या विठोबाजीच्या घरी गेले. हवन कार्याच्या विधीला सुरुवात झाली. आंघोळ झाली. पूजना करता बसले विठोबाजी. विठोबाजीच्या हातातून थोडा थोडा रक्त वाहणं सुरू होता. परंतु शेवक ध्येयवादी, बाबा अंतर्यामी. बाबाला माहित होतं या हवन कार्यात काय होणार आहे. परिस्थिती बाबाला ठाऊक होती. बाबा एका कोपऱ्यात बसले. सहकार करण्याकरता त्या ठिकाणी राऊत गुरुजी, सोनकुसरे गुरुजी बसले. आणि हवन कार्याची सुरू झाली. आणि सेवक बांधवांनो, त्या हवन कार्यामध्ये बाबाच्या हयातीमध्ये विठोबाजी नावाच्या महारोग्याच्या घरी चमत्कार घडला. सत्य परिस्थिती सेवक बांधवांनो, जेव्हा विठोबाजींनी भगवंताची प्रतिमा हातात घेतली, आंघोळ करायला सुरुवात झाली. एक सेवक पाणी घालत होता आणि विठोबाजी मंत्रात मग्न होता. आता मंत्र कोणता? आंघोळ करायच्या वेळेस कोणता मंत्र म्हणतो? बाबा हनुमानजी, बाबा हनुमानजी, बाबा हनुमानजी या मंत्रात मग्न झाला. आणि त्या विठोबाजीच्या हाताने परमेश्वराची आंघोळ करता करताच रक्त वाहना बंद झालंच झालं. परंतु हाताचे बोट थोडेसे जे वाकडे होते ते आपोआप सरळ झाले. परंतु ते गोष्ट त्या विठोबा नावाच्या सेवकाला माहीत नव्हती, कारण तो मंत्रात मग्न होता. सगळ्या गोष्टी पार पडल्या. हवन कार्य झाल्यानंतर बाबाच्या स्वागतासाठी जेव्हा विठोबाजी समोर आले हुक्का घेऊन, त्यावेळी सोनकुसरे काकाजी आणि राऊत गुरुजी बाबाला म्हणतात, बाबा विठोबाजीकडे पहा, या ठिकाणी चमत्कार घडला. बाबा म्हणतात, तुम्हाला आता कळलं, मला त्याच दिवशी कळलं की इथे काय होणार होतं. आणि तो ध्येयवादी सेवक होता म्हणून हे साध्य होऊ शकलं की एका महारोग्याचा भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे आंघोळ करताना हातात वाहणारा रक्त बंद झाला आणि बोटा वाकडे पडले होते ते सरळ झाले. आज या काळामध्ये आपण तेवढे ध्येयवादी सेवक होऊ शकत नाही. याचा कारण आपण आज आपल्या शब्दाचे कार्य करतो. मार्गदर्शक आपल्याला जे शब्द देतो त्याचा पालन होत नाही. याचा अर्थच असा आहे, ज्या दिवशी मी कवडू निकाळेच्या घरी दुखाच्या सणी गेलो, मला त्या ठिकाणून 3चे भेटले, 7चे भेटले, 11चे भेटले, 21चे भेटले. आणि मग त्याच्या मुखातून शब्द निघाला, गुरुवे म्हणे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. हो काकाजी, आता 42 पाहून घेणार का म्हणलं तर मी हो म्हणलो. असे म्हणणारे किती सेवक आहेत? असे म्हणणारे किती सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत? 3चे देतात गौरी भाऊ बडवाई, आमचे कोलते भाऊजी, आपण का म्हणतो? होजी, नमस्कार जी.
चौथ्या दिवशी जातो प्रसाद करून 7चे भजी 11चे 21चे 31चे 4 5 6 वर्ष रमदाना चालते आपला. तेव्हापर्यंत तुम्हाला आराम व्हायला राहते का जी? तेव्हापर्यंत तुम्हाला 2 3 4 5 वर्ष आराम व्हायला राहते का? पहिल्याच दिवशी आराम होते. फुकटाची अगरबत्ती कोलते साहेबाच्या घरची, फुकटाचा कापूर वंजारी साहेबाच्या घरचा, बरोबर आहे. त्याच्याच घरची अगरबत्ती त्याच्याच घरच्या कापूर ना ज्योत त्याच्या घरी चालूच राहते. हजारो अगरबत्त्या आपल्या घरी लावून जातो, आरामात नाही. त्याच्या घरी गेल्यावर रडत जातो ना हसत येतो. त्याच दिवशी तर सणात आराम होते. आणि मग 4 5 6 वर्ष साध्या कार्य नाही, गंगाचे कार्यही नाही. आणि मग जेव्हा मार्गदर्शक 41 म्हणते तर का म्हणतो? घर बांधीन म्हणतो जी, बांधलो तर पलिस्तर करून घेईन म्हणतो जी, पोरगी लग्नाला झाली ना जी, पोरासाठी पोरगी पाहिला चालू आहे जी. आणि मग सगळ्या गोष्टी झाल्यावर का म्हणते? आता देऊन द्या जी. तर कोणाच्या शब्दाचे 41चे कार्य तुम्ही केल्या? आपल्या अंतकरणाला विचार. मार्गदर्शकाच्या शब्दाप्रमाणे 41 केले का तुमच्या मर्जीप्रमाणे केले? आणि बाबांना विठोबाजीले कोणते कार्य दिलं होतं? डायरेक्ट 41. म्हणून महारोग सणात दूर झाला. तेवढा देववादी सेवक आज घडू शकत नाही. आणि म्हणून सेवक बांधवांनो, तत्व शब्द नियमाचं आचरण, सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण. बाबा सत्य मर्यादा प्रेमासाठी तर तुमच्या एरियात लढले हो. जवळचा गाव आहेत हो, त्या काळात लढले ना. आजही तेच परिस्थिती आहे. बरेच मार्गदर्शक, बरेच अध्यक्ष, संचालक कोणत्याही संस्थेचे असोत, सत्य मर्यादा प्रेमाची भीक आजही मागणे सुरू आहे, परंतु देताना कोणी दिसत नाही. आज का होत आहे? फक्त पैसा, खुर्ची. आणि इकडे हा मंच मला बोलायला भेटल्या पाहिजे, मला कोलते साहेबांना 10 मिनिट जास्त बोलायला दिल्या पाहिजे, मोठ्या ज्यात गुलदस्ताही दिल्या पाहिजे, मान सन्मानही केल्या पाहिजे. नाही भेटलं तर काय होईल? आपण सेवक नाही आहोत. सेवक नाही आपण, आपले दुःख दूर झाले नाही. सेवक बांधवांनो, मी आता जास्त बोलणार नाही. 3:45 वाजून राहिले. अध्यक्षीय, उद्घाटक, मार्गदर्शक आणि बराच मंच या ठिकाणी बोलणार आहे. परंतु आपण एक चुकी जे करत आहोत, महान घोर चूक आहे, त्या चुकीपासून तुम्हाला सावध करतो. प्रत्येकाच्या कुटुंबात मुलंही आहेत आणि मुली आहेत. आम्ही 4 भाव मिळून आम्हाला एकच मुलगी. 4 भावाच्या कुटुंब, सगळ्याकडे 2-2 मुलं आणि एका भावाकडे 1 मुलगा आणि 1 मुलगी, म्हणजे 4ही भाव मिळून आम्ही एकच मुलगी. आणि प्रत्येकाची लाडकी आहे. आता शिकवण आहे कशी? आपल्या वडिलालाही पप्पा म्हणते ना, आम्हालाही पप्पा म्हणते. आपल्या मम्मीलाही मम्मी म्हणते ना, आमच्या पत्नीलाही मोठी आहे का लहान आहे तरी मम्मीच म्हणते. आता शिकवण कशी? तर आज या मानव धर्मामध्ये आपण जे घोर चूक करत आहोत की आपल्याला जो पसंत आला त्याच्यासोबतच चालले जातो. आपल्या मुलाला जे पसंत आली तो मुकाट्यानं आणून घेतो. हे घोर चूक होत. कारण आई बाबा लहानापासून आपल्याला मोठं करतात. त्याची इच्छा असते की आपल्या हाताने आपल्या मुलीचा कन्यादान झालं पाहिजे. आणि मुलाच्या वडिलाची इच्छा असते की माझ्या मर्जीने सून घरात आली पाहिजे, तिचा आदर झाला पाहिजे, स्वागतासाठी आम्ही दारावर उभे राहिले पाहिजे हसी खुशीने. परंतु आज तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून शेवकिनीच्या मुली असोत किंवा नान सेवकाच्या मुली असोत किंवा मुलं असोत, त्यांनी आपल्या आई बाबाचा कुठेही अनादर होईल, त्यांची मान खाली पडेल असा कृत्य करू नका, असे अशोभनीय कार्य करू नका. आपल्या आई वडिलाच्या त्या दिवसाला जाणता, ज्या दिवशी माझ्या आई वडिलांनी जे मागितलं ते दिलं, जसे कपडे पाहिजे तसे कपडे, जे फॅसिलिटी पाहिजे ते फॅसिलिटी. परंतु आपण तो दिवस विसरतो आणि आपल्या सैनिक सुखासाठी धडाचा बघतही नाही, धडाचा बघतही नाही. जातीभेद जरी नष्ट झाला पण आपल्या बरोबरीचा, आपल्या लायकीचा, चांगल्या खानदानीचा तरी आपण पाहतो का? ही एक शोकांतिका आज सेवका करता आणि सेविका करता आहे. याचा तुम्हाला कठोर मनाने विसर पाळून आपल्या आई वडिलाला मुलीचा कन्यादान कसं हसी खुशीने करता येईल याची सगळ्या सेविकाच्या सेवकाच्या मुलींनी जबाबदारी स्वीकारावी. एवढेच बोलतो आणि आपले मनोगत संपवतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार, नमस्कार, नमस्कार.